आमदार सतेज पाटील यांनी मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरील वाहनांचे अपघात टाळण्यासंदर्भातला प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला. या महामार्गावरील प्रत्येक जिल्ह्यात वाहनधारकांसाठी दर 2 तासांच्या अंतरावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं, अपघात रोखण्यासाठी सीसीटीव्ही आणि दर 6 तासांवरील अंतरावर वेग नियंत्रणासाठी अलार्म सिस्टीम किंवा आधुनिक यंत्रणा तातडीनं कार्यान्वित करण्याच्या दृष्टीनं शासनानं कोणती कार्यवाही केली आहे. समृद्धी महामार्गावर वाहनांचा प्रचंड वेग असून वाहन मध्येच थांबवल्यास स्वच्छतागृह, हॉटेल्स आणि पेट्रोल पंपांचा अभाव, वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी नसलेली आधुनिक यंत्रणा, वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकांची होत असलेली लूट, तात्काळ वैद्यकीय मदतीचा अभाव या मुद्द्यांकडे आमदार सतेज पाटील यांनी लक्ष वेधलं. रस्ते विकास महामंडळानं प्रत्येक 20 ते 30 किलोमीटर अंतरावर स्वच्छतागृह बांधावीत. तसंच सलग प्रवास करून थकणाऱ्यांसाठी किंवा रात्री प्रवास करणाऱ्यांसाठी विश्रांतीकरता पेट्रोल पंप परिसरात बेंच बांधण्याच्या दृष्टीनं कोणती कार्यवाही केली, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सद्यस्थितीत समृद्धी महामार्गावर इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम यंत्रणा उभारण्याचं काम प्रगतीपथावर असून वेग नियंत्रणासाठी या यंत्रणेअंतर्गत महामार्गाच्या दुतर्फा दर 10 किलोमीटर अंतरावर आधुनिक प्रणाली कार्यान्वित करण्यात येत असल्याचं सांगितलं. या महामार्गावर 22 परिपूर्ण मार्ग सुविधा आणि 7 स्वतंत्र इंधन स्थानकं नियोजित असून त्या विकसित करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. त्या ठिकाणी चहा, पाणी, इतर खाद्यपदार्थ आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.